सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे व आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांना ज्यांनी ऊर्जा दिली, ज्यांनी घडवलं आणि ज्यांनी आपल्याला सन्मान परिषद शिकवली, ते तुमच्या आमच्या ध्येयात असावे। कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड, कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड आणि तुम्हाला सन्मान शिकवलाय आणि तो सन्मान पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी तुमच्यासाठी वाघ दिला एकनाथरावजी आव्हाड आणि वाघ, आणि ते वाघ म्हणजे डॉक्टर मिलिंद आव्हाड आहे। डॉक्टर मिलिंद आव्हाड आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, गरीब कुटुंबातले आहोत। आमचे मत विचारल्या जातात, आमचे मत विकत घेतले जातात। अरे तुझ्या पैशाला आग लाग, बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे, बाबासाहेबांनी आम्हाला सन्मान दिलेला आहे आणि तो सन्मान म्हणजे आपला मताचा वोटाचा हक दिलेला आहे आणि ते सन्मान कधी तुझ्या 1000 रुपये विकणार नाही। नव्याने तुम्हाला सांगतो, माझा गाव तालुक्यामध्ये चालू आहे, मत कुणाचे बी कसे घ्या, पण मतदान समाजाचे मत विकत घ्या असे इथले प्रस्थापित आमदार बोलतात। अरे तू काय आमचे मत विकत घेतो? तुला विकत घेऊ, तुला विकत घेऊ, तुझ्याकडे कारखानेदार असतील, तुझ्याकडे कारखाना असेल, आम्हाला ह्याची गरज नाही। आमचं ऊसासाठी पूर्ण नाही, आमच्याकडे एकच संघर्ष आहे, ते म्हणजे सन्मान परिषद। ही सन्मान परिषद याच्यासाठी ठेवली 2019 ला डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये ह्याच मंगल कार्यालयामध्ये 10,000 लोकांची आम्ही परिषद घेतली आणि ह्या आमदाराला मतदान दिलं। परंतु ह्या आमदाराला माझ्या नेत्याची 5 वर्षात अपलोड झाली नाही, 5 वर्ष अपलोड झाली नाही आणि जसाच फॉर्म भरला हा नेता आमदार माझ्या नेत्याच्या घरी माजलगावमध्ये नाना मला सांभाळा, नाना मला सांभाळा। तर मार्मिक उत्तर दिलं, मार्मिक काय उत्तर दिलं साहेबांनी? कशामध्ये सांभाळायचंय आणि कानून सांभाळायचंय, त्याचं कारण सांगा। तुम्ही 5 वर्ष कुठल्याही उद्घाटनाला त्याच्या मागे 10 मतदान नाही, त्याचा एक तास तुम्ही वाट बघता आणि उद्घाटनासाठी तुम्ही उभा राहता। पण माझ्या नेत्याला दिल्लीत असताना तुमच्या जीवाला कधी काय वाटले नाही का? तुमच्या जीवाला वाटलं नाही का मी मिलिंद आव्हाड 10,000 मतं घेतलं नाही हे बोलून? नाना तुमच्या कार्यकर्त्याचे काय प्रश्न आहेत? तुमच्या कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे? 5 वर्षात हे पटलं सोडून त्यांनी विचारलं नाही। बांधवांवर त्यांच्याकडे पैसे, मोहन दादा अत्यंत गरीब कुटुंबातले, त्यांच्या बापाने ऊस तोडलाय आणि त्यांनी सध्या एवढा संघर्ष केलाय आणि त्यांनी हिंदू प्रस्थापित आंदोलनाच्या विरोधातच केलेला आहे, कारण त्यांचं राजकारण त्यांच्या उसावर चालत होतं आणि ते उसाचं राजकारण त्यांचं बंद करायचं म्हणून आदरणीय दादानी गहमाने कारखाना उभा केला। म्हणून आज त्यांना घबरा सुटलेली की आता लय पैलवान जर घटलाय गेला, आता लय पैलवान जर घटलाय। पैलवानाची अशी माजलगाव, वरवणे आणि दहावामध्ये चर्चा आहे की दादा तुम्ही डूब नाही तर सवारी मारल्याशिवाय राहणार नाही, तर चितपट केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही तुम्हाला मदत द्या, आम्ही आपल्या पाठीशी उभं, आम्ही काही सध्या मागणार नाही, परंतु आम्हाला आमच्या डॉक्टर मिलिंद आव्हाडला तुम्ही सन्मान दिला पाहिजे। तुम्ही आमदार झाल्यानंतर आमच्या मिलिंद आव्हाडला फोनच लावला पाहिजे, हीच आमची सन्मान परिषद आहे। आणि येणाऱ्या विस्तार दिला माझ्या माता भगिनी, माझ्या भावा बांधवांनो, आणि बरोबरचे फिरायला देत आणि फिरायला कालचे आमच्या ताटाखाला नगर घेऊन आमच्या सोबत खात होते, आमच्या जोरात ताटाखाली नगर घेऊन त्यांनी खाल्लं आणि देशामध्ये डॉक्टर
घातक समाजाला भयभीत करून तुमच्या मागे कुठे हात किंवा झुकवावाय ना. परंतु बांधवांनो, त्यांचं पोट भरायचं, त्यांना त्यांचा अनुभव दाखवायचा आहे. परंतु मताच्या रूपी आदरणीय मोहनदादा जगताप यांच्या पाठीशी आपल्याला उभारायचंय. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणार माणूस, आपलं चिन्ह आहे 2 नंबरला, ते म्हणजे मोहनदादाचं 2 नंबरला चिन्ह आहे. कुणीही काही सांगत, कुणीही काही बोलत, एवढ्या वेळेस तुमची इज्जत नाही, आपल्या वाघाची इज्जत आहे. म्हणजे डॉक्टर दिली जावा. त्यांनी दिल्लीपासून ते मुंबई पोहोचतो दादाच्या तिकिटापर्यंत काम केलं आणि त्यांना तिकीटही दिलं. दादा, आमचा 30% वाटा आहे तुम्हाला तिकीट सजावून देण्याचं. दुसरी गोष्ट सांगतो, मी जास्त वेळ घेतो, दादा तुमची माफी मागतो. दुसरी गोष्ट सांगतो, या आमदारांनी मानवगाव तालुक्यातील, वरवणी तालुक्यातील, धारूर तालुक्यातील, अरे आपण भूमिहीन असलेले माणसं आहोत, आपण जमीनदार नाही. आपल्याला जन्माने लेखण्यात आलं आणि जिथं जिथं गायन जमिनी असते, जिथं जिथं जवासनाच्या जमिनी असत्या, त्या जिजाने काढायला लावल्या, ह्यांनी घालवायला लावल्या. प्रकाश दादांनी जागून लोकांना आपल्याने त्यांना पुरुषोत्तमपुरी असल, पुसरा असल, साळिंबा असल, या गावच्या मोकळी असल, या गायरान जमिनीवर पुसरा सारख्या ठिकाणी 150 एकर जमिनीवर हिस्से आणले. दादा, तुमच्याकडे पैशाचा साठ आहे, तुमच्याकडे पैशाचा साठ आहे. मालकीची जमीन घ्या, पण माझ्यावर मागाची जमीन घेता तर नक्कीच तुम्हाला त्याला तळतळा लागल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच तुम्हाला तळतळा लागणार. ह्याच उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला आम्ही ते शिकविणार. तुम्ही आमच्या विरुद्ध भरपूर घालण्याची खळगीची रात्रंदिवसा माझ्या भाया बहिणीने, माझ्या भावा-बहिणीने एक कदरीतून गायन जमीन सुपला मंजुरात केली आणि ती जमीन प्रकल्प दादा यातल्या प्रस्तावित शासनाला आणि विषयावर ते कामं करण्याचं असतं त्या हिशोबात दादा देत आहेत. बांधवले गेलेल्या 20 तारखेला जास्त बोलतोय, घालतोय, कारण खूप मोठी व्यक्ती बसलेली आदरणीय मिलिंद दादा यांच्यासमोर बोलणं काही सल्प नाही. घाम होतो, घाम. आणि उज्ज्वल माणसाच्या विरोधाच्या सामने आपण बोलतो. माझं तोडगोड भाषण तुम्ही ऐकून घेतलंय. येणाऱ्या 20 तारखेला तुतारीधारी माणसाला आपण दर्शना मताने मतदान करावा आणि एवढं थांबतो. विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांना सप्रेम सगळ्यांना जय भीम. आज सर्वप्रथम आपले कैवारी आणि ज्यांनी या मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रात या समाजात क्रांती घडवून आणली असे सर्वप्रथम आमचे आदरणीय गुरुवर्य दिवंगत एकनाथराव आवार साहेब यांच्या चरणी आदरपूर्वक नतमस्तक होतो. आणि आज आपल्या या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहोत. आदरणीय आमचे नेते महानगरपालिकेचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आवार साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वात या सन्मान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आदरणीय दादा, मला रोजच्या गोष्टीचं नमूद करायचं आहे. मी आज भरपूर काही राजकीय बोलणार नाही. सर्वप्रथम मला आपल्याला सांगायचंय, मी जरी पक्षीय राजकारणात सक्रिय असलो तरी मानवी हक्काबेन हे आमचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा मी एक सदस्य आहे. दादा इथं उल्लेख झाला, आम्ही हक्क परिषदेसारख्या परिषदा किती घ्याव्या असा आमच्याकडे एक प्रश्न आहे. या समाजाला सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र ज्यांनी काम केलं ते करणारे एकनाथराव आवार साहेबांना पूर्ण हयात राजकीय जीवनात अलिप्त राहावं लागलं. त्यांनी आमच्यासारखे कार्यकर्ते घडवण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून
उपेक्षा अजून संपलेली नाही. या संघटनेची राजकीय उपेक्षा आम्ही आमच्याकडे वागत आहोत. या सन्मान परिषदेचा एक उद्देश आहे, या सन्मान परिषदेचं एक ध्येय आहे, या सन्मान परिषदेचे आपल्याला प्रामाणिकपणाने सूत्र ठरलेलं आहे. ते सूत्र म्हणजे काय? आदरणीय दादा, आम्हाला तुमच्याकडून नाल्याचं बांधकाम, रस्त्याचं बांधकाम, समाज मंदिराचं बांधकाम, या बांधकामासाठी आम्ही जमलेलो नाही. आम्ही साफ करायला आहे, आमचं नाव साफ करायला आहे, परंतु आम्ही वैयक्तिक देत नाही. आम्हाला राजकीय वैयक्तिक पाहिजे, ह्याच्यासाठी ही सन्मान परिषद आहे. आमचं साफ करायचं नावावर ठेवून इतर लोकांनी आमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं, ही राजकीय जमीन आता आम्हाला मोकळी करून देण्याचे काम आपण करा, ही आमची अपेक्षा आहे. दादा, आम्ही समाजाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याकडे कुणी येणार नाही, कुणी कसली अपेक्षा करणार नाही, परंतु आमचे नेते, या समाजाचं दैवत, ज्या दैवाला आम्ही मानतो ते डॉक्टर मिलिंद नावाचं दैवत आहे. आणि या समाजाच्या नेत्यांना आमच्या दिल्लीत आम्हाला अजून बुलंद केल्यासाठी आपण आमदार झाल्याच्या नंतर आमचा अधिकार आम्ही आपल्याकडे मागणी करतो की आपण जेव्हा आमदार व्हाल, हा समाज तुम्हाला आमदार करण्यासाठी पाठीमागे राहणार आहे. परंतु आपण आमदार झाल्याच्या नंतर डॉक्टर मिलिंद साहेबांना विधान परिषदेवर घ्यायचं काम हे आपलं शिफारस करण्याचं काम राहील. एवढंच मी तुमच्याकडे मागणी करतो. आणि डॉक्टर मिलिंद साहेबांना विधान परिषदेवर नेण्यासाठी समाजातून आम्ही काय करायचं आपण सूचना करा. आम्हाला आपल्या माझ्यासारख्या कार्यकर्ते आपल्यासाठी तयार आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तर आपल्यासोबत आहे, परंतु महाराष्ट्राचा सदस्य म्हणून दिवस रात्र आपल्यासोबत राहतोय. डॉक्टर मिलिंद साहेबांना आपण राजकीय न्याय द्या, हीच या संपूर्ण समाजाची अपेक्षा आहे. एवढंच बोलतो आणि येणाऱ्या 20 तारखेला तुतारीधारी महाराष्ट्र चिन्हावर भरघोस मतं करून आदरणीय मोहन जगताप यांना विनंती आपण प्रचंड मताने विजय कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, प्रभुत्व भारत, जय महाराज. धन्यवाद. सर्वप्रथम ज्यांच्या प्रचार सभेसाठी आपण सन्मान परिषद आयोजित केली, या परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले आपले माजलगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय मोहनदादा, ज्यांनी ही परिषद आयोजित केली, ते आमचे मानवी हक्क अभियानचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय मिलिंद नाना, व्यासपीठावर आमचे सहकारी दत्ताभाऊ, विष्णू मुरमुरे साहेब आणि सर्वच सन्माननीय मंडळी, तसेच समोर बसलेले आमच्या भगिनी बंधू आणि वडीलधारी मंडळी, भावांनो, खरं म्हणजे ही सन्मान परिषद जी आहे, ही सन्मान परिषद या मतदारसंघातल्या उपेक्षित लोकांना या व्यवस्थेमध्ये सन्मान मिळाला पाहिजे, त्यांच्या प्रश्नावर विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे, त्यांच्या प्रश्नावर मंथन झालं पाहिजे, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठीची ही परिषद आहे. खरं म्हणजे आदरणीय नानांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही आदरणीय जिल्ह्यांच्या अनेक परिषदा अटेंड केल्या. खरं तर या समाजातल्या तळागाळातल्या सामान्य माणसाला आणि गावदेशीबाहेर राहणाऱ्या माणसाला जर कोणी सन्मानानं जगायचं, स्वाभिमानानं जगायचं शिकवलं असेल तर ते म्हणजे आदरणीय जिजांनी शिकवलं. आज हा गाव कसा बाहेर राहणारा एक कार्यकर्ता स्वाभिमानानं उभा टाकलेला आहे. हा समाजातला प्रत्येक कार्यकर्ता स्वाभिमानानं शिक्षणाला त्या ठिकाणी स्वावलंबी झालेला आहे. त्याला त्या ठिकाणी स्वाभिमान देण्याचं काम आदरणीय जिजांनी केलेलं आहे.
भावांनो, मला या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे, पण या ठिकाणी मी एवढंच सांगतो की आपण सर्वजण ज्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी झाला त्या लढाईचा एक भाग म्हणून आमचा शेतकरी कामगार पक्ष कायम तुमच्या सोबत राहिलेला आहे. आदरणीय नाना मी यांची सन्मान परिषदेच्या निमित्तानं एवढंच सांगेल की नाना, हा जो समाज आहे या समाजाच्या प्रश्नासाठी आदरणीय मोहनदादा आमदार घराण्याच्या विधानसभेत तर बोलतीलच, परंतु ज्या ज्या वेळेस समाजाच्या शेवटच्या माणसाला अडचण असेल त्यावेळेस तुमचा भाऊ म्हणून, शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, अण्णाभाऊ साठेच्या विचाराचा एक पाईक म्हणून आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत राहू, एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. खरं म्हणजे आज या सन्मान परिषदेमध्ये आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने सहभागी झाला त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, बाबांनो, संविधान धोक्यात आहे, हा विचार धोक्यात आहे. या महापुरुषांचे विचार आपल्याला घेऊन जायचा असेल तर येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार आदरणीय मोहनदादा जगताप साहेब यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस चिन्हासमोर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं, एवढंच आवाहन मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करतो. आणि या सन्मान परिषदेला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बोलून मान सन्मान केला त्याबद्दल मी आदरणीय नानांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो. या ठिकाणी थांबतो. जय क्रांती विधानसभा. धन्यवाद साहेब. यानंतर असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार उमेदवार माननीय मोहनदादा जगताप साहेब, परिषदेला उपस्थित असणारे मंचकावरील ॲडव्होकेट गोले पाटील साहेब, सरपंच अंगदजी कारके, बाबासाहेब फुले, विष्णुभाऊ फुले, नरवडे साहेब, माजी सरपंच पांडुरंग रसिके साहेब, प्रल्हाद दळवी, बंडू खंडागळे, साहेबराव आप्पा, सुभाष साळवे, माजी पंचायत समिती सदस्य गोटेबाजी गोटे, कचरूभाऊ कांबळे, राजू थोरात, बाबासाहेब थोरात, बाबासाहेब वाघोळ. तर म्हणजे खाली बसलेली सगळ्यांची नावं घेतली पाहिजे, कारण आनंद आहे. सन्माननीय सर्व पत्रकार मंडळी, खाली बसलेले धारूर, वडवणी व माजलगाव तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते आहेत. शहराध्यक्ष आपले संदीप भाऊ वाघमारे आहेत, संकेत खंडागळे आहेत, परिषदेला उपस्थित असणारे आपण सर्व सन्माननीय मंडळी, गावखेड्यातून आलेला आहात. 2-3 तालुक्यामध्ये फिरत असताना लक्षात आलं की साधारणतः 2-5 तारखेपासून ऊसतोड कामगार जायला सुरुवात झालेली आहे आणि आता तारीख 16 आहे. 16 तारखेपर्यंत कर्नाटक आणि इतर राज्यातले कारखाने सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळं जवळपास 75% लोक ऊसतोडीला गेलेले आहेत. निवडणुका या ऊसतोडीच्या सीझनमध्ये आल्यामुळे ऊसतोड मजूर हा काही 20 तारखेपर्यंत थांबू शकत नाही, परंतु गावामध्ये असणारे आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आहात. त्याच्यामुळे या सभागृहात बसणारे हे कार्यकर्ते जे आहेत ते मतदारसंघातले प्रमुख कार्यकर्ते आहेत. प्रत्येक गावातून 2-5 कार्यकर्ते आलेले आहेत. त्याच्यामुळं या सभागृहात बसलेले, मंचकावर बसलेले प्रमुख कार्यकर्ते आहेत. महिला कार्यकर्ते आहेत. या अगोदरच्या भाषणामध्ये उल्लेख झाला, गोले पाटील साहेबांनी उल्लेख केला की देशामध्ये 2 लबाडांचं सरकार आहे आणि राज्यामध्ये मलमपट्टी सरकार. म्हणजे देशामध्ये मागच्या 10 वर्षात ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या जर घोषणा पाहिल्या तर या देशामध्ये मला वाटतं गोले पाटील साहेब 91 नंतर जे खासगीकरणाचा आणि जागतिकीकरणाचा रेटा भारतात आल्यानंतर भारतात काय होऊ शकतं ते दिसण्याची वेळ म्हणजे आजचा काळ. म्हणजे 25 वर्षापूर्वी भारतासारख्या गरीब देशामध्ये जागतिकीकरण आलं आणि खासगीकरण आलं आणि 25 वर्षानंतर आपण जर पाहिलं तर 25 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात MIDC झालेल्या आहेत, इंडस्ट्री झालेल्या आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्याला परकीय गुंतवणूक FDI म्हणतात ते आलेल्या आहेत. परंतु MIDC आलेल्या आहेत, मोठे मोठे रोड झालेले आहेत,
प्रचंड मोठ्या मोठ्या लाईट झालेल्या आहेत सगळ्या देशामध्ये. संपूर्ण देश हा एका अर्थानं कुठेतरी अंडर कन्स्ट्रक्शन सुरू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं एक देशामध्ये वातावरण. प्रचंड रोड आहेत, MIDC आहेत, स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे आणि आपल्याला असं वाटतं की देशामध्ये एका अर्थानं प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचा रेटा सुरू झालाय की काय. मला असं वाटतं की हा जो विकास आहे हा विकास या देशामध्ये 75% लोक आजही मोलमजुरी करतात, गरीब आहेत, उपेक्षित आयुष्य जगतात. या देशामध्ये आजही 45% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. या देशामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणात PDS सारख्या स्कीमची गरज आहे. या देशामध्ये आजही 7% लोकांना मनरेगा किंवा पूर्वी EGS स्कीम होती त्या स्कीमची गरज आहे. अशा देशामधला दिसणारा विकास हा एका अर्थानं भांडवली विकास आहे आणि भांडवली विकास हा या देशामधला जो उपेक्षित आहे, वंचित आहे, ऊसतोड कामगार आहे, मोलमजुरी करणारा असंघटित कामगार आहे, बकाल अवस्थेतला जो माणूस आहे, या बकाल अवस्थेतल्या माणसाचा विकास करू न शकणारा विकास. त्याच्यामुळे या देशामध्ये जो आपला विकास सुरू आहे तो विकास जर आपण पाहिला तर नवी एज्युकेशन पॉलिसी बघितली तर भोले साहेब आपण 25 वर्षापूर्वी 50 रुपये 100 रुपयामध्ये ग्रॅज्युएट झालेलो आहोत. परंतु आज तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं खाजगीकरण होताना दिसतं. आज तुम्ही जर पाहिलं तर 30% मोलमजुरी करणारे माणसं किंवा ऊसतोड कामगार हे जर पाहिले तर किमान BA MA झालेले आहेत. पण काका येणाऱ्या काळात जर BA MA व्हायचं असेल तर माझगाव कॉलेज जर पाहिलं किंवा बीड मध्ये असणारं कॉलेज जर पाहिलं तर तिथं तुम्हाला येणाऱ्या 10-5 वर्षात BA किंवा MA सुद्धा होता येणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं खाजगीकरण होणार. त्याच्यामुळे शिक्षण फुकट नाही, रोजगार माणूस केंद्रित नाही. ज्या MIDC किंवा उद्योगधंदा होतो तो एका अर्थानं जर MIDC झाली किंवा मोठा रोड झाला तर तो भांडवली गुंतवणुकीसाठी ती MIDC किंवा तो मोठा रोड आवश्यक आहे. स्वतः गावावर आपण उदाहरण बघितलं, महाशक्तीपीठ जो रोड होता तर शेतकऱ्याचा काय रोड, शेतकऱ्याच्या ज्या मोठ्या प्रमाणात त्या जमिनी होत्या त्या जमिनी जात होत्या म्हणून शेतकऱ्यांना विरोध केला. जर तुम्ही रोड बनवला तर नागपूर किंवा कोकणची MIDC जोडण्यात जाईल. परंतु त्या 1000 गावामधलं जर तुम्ही पाहिलं तर त्या 1000 गावामध्ये लाखो लोक शेतकरी बेघर होतील आणि ते त्या विकासापासून वंचित राहतील. त्याच्यामुळे जोपर्यंत विकास वंचित माणसाचा नाही तोपर्यंत या देशामध्ये विकासाची खरं सूत्र माणूस केंद्रित आहे असं आपल्याला म्हणता येणार. मुद्दा हा याच्यासाठी मांडतोय की मागच्या 5-10 वर्षामध्ये देशातलं आणि राज्यातलं वातावरण बघितलं तर देशातलं आणि राज्यातलं वातावरण हे प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये तुम्ही 5-10 वर्षातलं किंवा मागच्या 2.5-3 वर्षातलं बघितलं तर पक्ष फोडणाऱ्या लोकांना आवडत नाही, घरं फोडणाऱ्या लोकांना आवडत नाही, पक्ष पळवणारी किंवा चिन्ह पळवणारी लोकांना आवडत नाही. अशा वातावरणामध्ये या व्यवस्थेमधला हा जो काही गाव पुसावा आहे माणूस आहे, बहिष्कृत माणूस आहे, ऊसतोड कामगार आहे, गायन अतिक्रमण धारक आहे, पीडित माणूस आहे, अशा माणसाचं समाजकारणे आणि राजकारण हद्दपार होते की काय हे सांगण्यासाठी सन्मान परिषद. या सन्मान परिषदेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही बसलेली माणसं ही सगळी एका अर्थानं विकासापासून वंचित माणसं आहेत. ही एका अर्थानं राजकीय सन्मानापासून आणि सामाजिक सन्मानापासून त्याला ते इज्जत म्हणतात. जर आम्ही कोणत्याही गावात गेलं तर ते म्हणतात आम्हाला तुम्ही 5,000 रुपये देऊ नका, आम्हाला तुम्ही सामाजिक इज्जत द्या, आम्हाला तुम्ही सामाजिक सन्मान द्या. आता जर निवडणुकीच्या काळात जर बघितलं तर कोणत्याही गोरेसाहेब वस्तीत गेलं तर त्या वस्तीमध्ये मी 2-4 गावामध्ये सांगितलं गोकुळ कापलं होतं, 400 किलो मटण त्या लोकांना खायला बोलवलं होतं आणि ही सगळी दलित समाजातली माणसं होती, गरीब माणसं होती. त्यांनी सांगितलं 2019ला आम्हाला गोकुळ कापलं आणि गोकुळ खायला पंक्तीला बसवलं सुद्धा नाही, तर 2-2 किलो काळ्या पिशवीत ते गोकुळ आम्हाला आमच्या वस्तीत आणून दिलं. या वर्षी लोक जायला नसले म्हणून आम्ही तिकडं आम्हाला खायला बोलवलं. मी आदल्या दिवशी त्या गावात गेलो आणि मला सत्काराची दिलेली शाल त्यांच्या पुढे टाकली आणि म्हणलं तुम्ही फक्त उद्या मटण खायला जाऊ नका, तुमची राजकीय किंमत वाढली नाही तर मला सांगा
परंतु तुम्ही त्यांना एवढीच हमी द्या की तुमचं जर राजकारण पुढे गेलं तर या गोरगरीब माणसाचं सुद्धा राजकारण पुढे जाईल, एवढीच त्यांना हमी द्या. या गोरगरीब माणसाला, वंचित माणसाला, दलित उपेक्षित माणसाला तुम्ही सन्मान द्या. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये बरोबर घ्या, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बरोबर घ्या, बाजार समितीच्या निवडणुकीबरोबर घ्या. पण 5 वर्षात साहेब उलट झालं. 5 वर्षात मी बघितलं, मी वोपळी गावाला गेलो. वोपळीचं आले का कोणी इथं? वोपळीमध्ये गायरान किती आहे? 60 एकर गायरान आहे. 255 हेक्टर. त्या वोपळीमधल्या 255 हेक्टर गायरान जमिनीमध्ये विद्यमान आमदारांना 30 हेक्टरचं स्टेडियम करायचंय. मी दुसऱ्याला गेलो, विष्णू बाप्पाने सांगितलं, बाप्पा तुमच्या गावात गायरान जमीन किती आहे? गायरान जमीन 150 एकर आहे. त्या 150 एकरवर विद्यमान आमदारांना MIDC आणायची तुम्हाला कबूल आहे का? तुमची गायरान जमीन तुम्ही सोडणार आहात का? जर तुमची गायरान जमीन कुणी घेईल तर तुम्ही काय करा? आपण लोकशाहीनं त्याला विरोध करू. बाबासाहेबांच्या संविधानानं आपल्याला संरक्षण दिलेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मला या जमिनीच्या, या देशामधल्या जमिनीचं राष्ट्रीयकरण करायचंय. बाबासाहेबांचं लँड सिलिंग, बाबासाहेबांच्या काम केलं. काय झालं? लँड सिलिंग आणणारा आदरणीय बाबासाहेब दादा 1978 ला मुख्यमंत्री होते. त्यांनी पहिला गायरान जमिनीचा कायदा काढला आणि दादासाहेब गायकवाड नंतर महाराष्ट्रामध्ये गायरान जमीन नावे झाल्यासाठी आदरणीय गालवर शेखनाथ जिजाने प्रचंड मोठ्या प्रमाणात संघर्ष केला आणि जिजाला साथ देणारी भूमिका हातात. त्याच्यामुळे वोपळीची जमीन असेल, तुम्हाला MIDC करायची चांगली गोष्ट आहे, पण गायरान कसणाऱ्याच्या ताब्यातलं जमीन तुम्ही जर घेऊन त्या दलितांना आणि कष्टकऱ्यांना तुम्ही उद्ध्वस्त करून MIDC करणार असाल तर या विकासाच्या नीतीला तुम्ही चॅलेंज करणार आहात का नाही? पुरुषोत्तमपुरीमध्ये 30 वर्षापासून ते लोक जमीन कसतायत आणि नावावर होण्यासाठी प्रयत्न करतात. तिथे कोणता तरी निधी आणून 50 कोटीचा निधी आहे असं सांगून कलेक्टर, मंत्र्यापासून कलेक्टर आणि तिथल्या लोकांना, अतिक्रमण धारकांना तिथून उठवण्यासाठी नोटीस दिल्या जातात. या तालुक्यामध्ये धारूर असेल, वडवणी असेल किंवा माजलगाव असेल, मला खात्री आहे या तालुक्यामध्ये किमान 20,000 हेक्टर गायरान जमीन आहे आणि त्या प्रत्येक गायरान जमिनीवरती कायद्याने साहेब लोक अतिक्रमण करतात, कुणाचं पोटपाणी किंवा कुणाला अडचणी करून नाही. या लोकांना जर तुम्ही उपाशी मारणार असाल, या लोकांच्या हक्कावरती गदा आणणार असाल, या लोकांना तुम्ही गायरानातून हुसकवणार असाल तर तुम्हाला आमदार कशामुळे करावं हा प्रश्न विचारणं योग्य आहे का नाही? आम्ही 5 वर्षापूर्वी सांगितलं, हे माणसं गरीब आहेत, तुम्ही निवडणुकीत त्यांना 5 पैसे देऊ नका. मी आज मोहनला तुम्हाला सन्मान परिषदेच्या माध्यमातून सांगतो, हे माणसं गरीब आहेत, या माणसाला निवडणुकीत जे काय लागते तुम्ही ते काही देऊ नका, पण या माणसाला तुम्ही म्हणा तुमचं जर तुम्ही आमदार तर होणारच आहे, पण तुम्ही आमदार झाल्यानंतर याच्यातला एखादा मी ग्रामपंचायत सदस्य करीन, तुम्ही एखादा पंचायत समिती सदस्य करीन, एखादा बाजार समिती सदस्य करीन. आम्हाला आमच्या सातबारावर जेवढा तेवढंच द्या, आम्ही वैकित नाही. आमच्या सातबारापेक्षा जास्त आम्ही मागणार नाही. तुम्ही फक्त आम्हाला एवढीच हमी द्या, तुम्ही आमदार होणार आहात, तुम्ही आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार आहे आणि मला असं वाटतंय की आपल्यासारखा सर्वसाधारण भाऊंचे आशीर्वाद, जिजांचे आशीर्वाद आहेत. आपल्यासारखा सर्वसाधारण माणूस कारखान्यात गेल्यानंतर सांगतात की चेअरमन साहेब उसाखाली लिंबाखाली बसलेले असतात आणि ऊसतोड कामगाराला विचारतात बरं चाललंय का, ऊसतोड मालकाला विचारतात वाहन मालकाला बरं चाललंय का, मुकदमाला बोलतात. सर्वसाधारण माणूस आहे, त्याच्यामुळे जर दादांना आमदार केल्या तर ते दादा तुमचं माझं राजकारण पुढे घेऊन जातील एवढंच तुम्ही आम्हाला आश्वासन द्या. आणि 5 वर्षात 25 वर्ष आम्ही मतं दिले, कधी एकदा हातून बदलून दिलं, पण 25 वर्षातला हा जो काही राजकीय एका राजकीय या लोकांचा जो अपमान झालेला, या लोकांची राजकीय फसगत झालेली आहे, तो अपमान आणि फसगत जर होऊ द्यायचं नसेल तर शेतकरी
असेल, शेतमजूर असेल, दलित असेल किंवा अल्पसंख्याक असेल, हे सर्व जे माणसं आहेत, महिला आहेत, मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार जातात, ऊसतोड कामगार आहेत. परंतु या माणसाच्या हक्काचं आणि त्या माणसाचं राजकारण शाबित राहील यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावा लागणार. त्याच्यामुळे या सभेच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगतो की ही परिषद या गरीब माणसाला राजकीय आणि सामाजिक इज्जत, आपल्याला इज्जत पाहिजे का नाही? आपल्याला इज्जत पाहिजे का नाही? तुम्हाला कुणी इज्जत दिली होती का? तुम्हाला इज्जत द्यायची असेल तर काय करावं लागेल? जर तुम्हाला कुणी म्हणलं आम्ही निवडणुकीच्या काळात माझे 500 मतं आहेत आणि 500 मतासाठी काही चाटीपोटी देतो तू ये, तर तुम्ही जाल का? तुम्ही काय म्हणाल? मला काही देऊ नको, माझे 100 मतं मी फुकट देतो, पण माझा राजकीय स्वाभिमान ठेवण्यासाठी दादा आमचे हे जे मत आहेत, हे मत आम्ही तुमच्या झोळीत टाकतो. आपण निवडून आल्यानंतर या मताचा सन्मान करून या गरीब माणसाला तुम्ही जसं आमदार होऊन मतदारसंघात आणि राज्यात पुढे जा, तसं या गरीब माणसाला धारूर असेल, वरवली असेल किंवा माजलगाव तालुक्यातले हे जे वंचित समूहातले माणसं असतील, या वंचित समूहातल्या माणसाला, या वंचित समूहातल्या मायनॉरिटी असेल, अल्पसंख्याक असेल, या सर्व माणसांना आपल्याला बरोबर घेऊन तालुक्याची नवीन घडी बसवायची आहे. आणि ही जर घडी बसवायची असेल तर जो गरीब आहे, वंचित आहे, उपेक्षित आहे, अल्पसंख्याक आहे किंवा बहुजन असेल, गरीब मराठा असेल, या सर्व माणसाला बरोबर घेऊन येणाऱ्या काळात आपल्याला आपलं समाजकारण आणि राजकारण पुढे घेऊन जायचंय. एवढं सांगतो आणि थांबतो. आमच्या सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीच्या काळात लोक गाडीत बसत नाही, पण तरी तुम्ही सन्मानाने आला. निवडणुकीच्या काळात ऊसतोड कामगार ऊसतोडीला गेलेला आहेत, मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत. मी त्यांना आदरपूर्वक, सन्मानपूर्वक मी त्यांचा धन्यवाद मानतो. निवडणुकीच्या काळात आपण आलेला आहात सगळे. निवडणुकीच्या काळात तुम्ही आला म्हणजे तुम्ही मला उघडं म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर उमेदवारांनी या सर्व स्टेजवरच्या सर्व लोकांचा सन्मान ठेवला. आणि हा जर तुम्हाला सन्मान टिकून ठेवायचा असेल तर 20 तारखेला मोहन दादांना प्रचंड मतानं तुतारी वाजवायची का नाही? ही तुतारी वाजवून प्रचंड मतानं आपण विजय करू. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना आपण संबोधित करावं. आदरणीय दादा, ज्यांनी हा मेळावा उपस्थित केला असे आपले समाजाचे भूषण गिरीधररावजी आव्हाड, ज्यांनी माझ्या हातात सर्व कार्यकर्त्याची यादी दिली घेऊन असे दत्ताजी कांबळे, शुक्ल सिकंदर देवेंद्र धरा, ॲडव्होकेट बोले साहेब, विष्णू मुंजबोले, मोठेबार रोडे, जगन्नाथ शंकरे, आप्पासाहेब भास्कर, आनंदराव कटके, अविनाश मोंडे, बाळासाहेब मुजबुले, नरवडे साहेब, पांडुरंग गडसिंगे, प्रल्हाद देवरे, मंजुजी कमळे, साहेबराव आव्हाड, सुभाष साळवे, चंद्रू कांबळे, राजेश थोरात, बाबासाहेब थोरात, बाळासाहेब ओमाळ, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, जमलेल्या सर्व महिला, पुरुष, उपस्थित सर्व कार्यकर्ते, नागरिकांनी, आपण या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी मला पाठिंबा या ठिकाणी दर्शवला, त्याबद्दल तुमचे मनापासून या ठिकाणी आभार. खरं तर तुमचे आभार तेव्हाच मानले होते, पण जनतेसमोर मानणं हे जरुरी असतं, कारण मला तिकीट मिळण्यास सुद्धा सिंहाचा वाटा तुमचा होता. आणि मी एवढंच सांगेल, जे तुम्ही आता तुमच्या वाणीतून या ठिकाणी समाजाबद्दल भावना या ठिकाणी उपस्थित केल्या, एक तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, राजकारणाचा भाग किंवा भाषणाचा भाग राजकारणात असे भाषण करावं लागते, त्याचा अर्थ असावी काढू नका. आपल्या समाजाला गेल्या 40 वर्षात मला जेव्हापासून राजकारण कळते, 1991 मी नगरसेवक होतो, 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, सभापती होतो. आपल्या समाजाला फक्त आणि फक्त आमच्या वडिलांना, आमच्या घरानं, आमच्या कुटुंबानं राजकीय पटलावर आणण्याचं काम
आमच्या घराने केले. पाठीमागच्या इतिहासात एकाही आमदारानं आपल्या समाजाला त्या ठिकाणी तिकीट नाही करून दिलं. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला उकळीला जाऊन भांडणं करून आपण तिकीट आणलं, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं. दुसरं उदाहरण याच्यासाठी सांगतो. नाना भाऊ शिंदे हा वडार समाजाचा, ओपन मध्ये त्या ठिकाणी आपण एकदा नव्हे तर दोनदा नगराध्यक्ष केला. विजय गोंडर जे आज आपल्यात नाहीत ते वाणी समाजाचे, पण त्या ठिकाणी पंचायत समितीला निवडून आणून त्याला पंचायत समितीवर ओपनच्या ठिकाणी त्यांना सभापतीपद केलं. एवढंच नाही तर स्वर्गीय बाबूराव जाधव जे आपल्यात आज नाहीत, कैकडी समाजाचे, त्यांना जिल्हा परिषदला त्या ठिकाणी ओपन मध्ये उभं करून त्यांना सुद्धा निवडून आणण्याची किमया हे आमच्याच कुटुंबाने केली. मी छातीटोप सांगतो की आपल्या समाजापुरतं नाही तर सगळ्या समाजासाठी, 18 पगड जातीसाठी आमच्याच कुटुंबानं त्या ठिकाणी मदत केली. तुमच्या जेव्हा आम्ही आमदार झालो, आमचं कर्तव्य आहे की तुमची तरी कुठंतरी राजकीय त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी तुम्हाला संधी दिली पाहिजे या मताचं. तुमचे मत घ्यायचे, आमदार झालं की वाऱ्यावर सोडून द्यायचं, हे कधी आम्ही केलं नाही. आमच्या वडिलांना केलं नाही ना आम्ही बी केलं नाही, मी बी करणार नाही. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जे सरकार होतं, जे महामंडळ स्थापन झालेल्या अण्णाभाऊ साठेच्या नावानं, मला जेवढं माहिती तेवढं तुम्हाला सांगतो. 10 वर्ष झालं महामंडळ स्थापन झालेलं किंवा 15 वर्ष झालं असं, पण 10 वर्षातून एक रुपया सुद्धा त्या मंडळात त्या ठिकाणी दिले नाही. नुसतं मंडळ स्थापन दिलं ना, दिला असं सांगा माझं चुकत नाही. 1 रुपया सुद्धा दिला नाही. त्याच्यानंतर जे गायरान जमिनीचा प्रश्न आहे, तुमच्या हक्काचं मिळालं पाहिजे, बिलकुल मिळालं पाहिजे. प्रत्येक भाषणात म्हणतोय, प्रत्येक समाजाला आपल्या समाजाचं हक्काचं मिळालं पाहिजे. प्रत्येक समाजाला आपल्या जे काही मागण्या आहेत आरक्षणासहित ते मागण्याचा त्या ठिकाणी त्यांचा तो संविधानाला दिलेला तो अधिकार. मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, मागासवर्गीय असो, धनगर समाज असो, कोळी समाज असो, नावे समाज असो, जे 18 पगड जातीला तो अधिकार आहे आणि मराठा समाजाला सुद्धा तो अधिकार. कुठल्या राज्यकर्त्यानं समान म्हणून निर्णय घ्यायचं, राज्यकर्त्याचं त्या ठिकाणी काम निश्चित महाविकास आघाडी आणि पवार साहेबांवर माझा विश्वास आहे. तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा की पवार साहेब याच्यातून मार्ग काढणारे त्यांचं त्या ठिकाणचं नेतृत्व आहे. म्हणून मला विश्वास आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमचा गायराचा प्रश्न उद्या विधानसभेमध्ये मी जाणार आहे. खात्रीपूर्वक सांगतो, भावनिक बोलत नाही, मी विधानसभेत जाणारच आहे तुमच्या आशीर्वादाने. आणि तुमचा प्रश्न पहिल्या अधिवेशनामध्ये जर मोहन जगतापनं जर नाही मानला तर माझं नाव मोहन म्हणून सांगणार नाही. कारण त्याचं असेल की स्वर्गीय जिजा मिलिंदरावच्या आई असतील, मिलिंदराव असतील, यांची आमची नाळ ही राजकारणाच्या पलीकडची. मधल्या काळात राजकीय शटर आमचं बंद झालेलं होतं, म्हणून थोडस ट्रान्सफर झाले होते. तुम्हाला काय काय सांगितलं होतं ते तुम्हालाच माहिती. त्याच्यामुळं मिलिंदराव साठी मी आमदार झाल्याच्या नंतर पवार साहेबांपुढे जाऊन मी माझं मस्तक ठेवून सांगेल की साहेब या कारण जिजा असताना पवार साहेबांना मला सांगितलं होतं, जिजाला सांगितलं होतं ज्यावेळेस पंचायत समिती उकळीच्या ह्याच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस मी की जिजा तुम्ही भोकरदन मतदारसंघातून उभा राहा. आणि जिजा आम्ही पवार साहेबांकडे गेलो की केज मतदारसंघातून आम्हाला उमेदवारी द्या. आम्ही दोघंच गेलो. त्या ठिकाणी सुद्धा मी जिजाबरोबर
वडला समान आहे. त्यांनी सुद्धा ठिकाणी प्रयत्न आम्ही केले, आम्हाला यश मिळालं नाही, तो भाग वेगळा. पण जिजा न सांगितलेलं आहे याच्यात थोडं खोटं नाही. आपल्या माझ्या समाजाची हलकी तुम्ही विसरले सांगायचे काय लक्षात आहे मला? मी विसरत नाही कारण मी उघड झाले, मला विसरून जमल का? आणि मी केलं का तुमच्यासाठी केलं. आता माझ्या वेळेत तुम्ही करायचं सरळ सरळ सांगितलं. जिजानं सांगितलं होतं की मोहनरावसाठी मी माझ्या समाजाला पाठीमागं गळ्यातली हलकी उतरण्याचं काम मी केले. पण तुम्ही मला तुमच्यासाठी हे एकनाथ कामाला हलकी घेऊन ते शब्द होते, हे शब्द होते त्यांना नाही छोटे ते शब्द होते. दुर्दैव मला की आज ते असायला पाहिजे होतं, हे माझं दुर्भाग्य आहे. ते जर असते तर आज जरा अजून वेगळीच हवा राहिली असते, ते मान्यच करावं लागलं. आज मी बाजीराव जगतापचा मुलगा म्हणून आणि बाजीराव जगताप म्हणून मिलिंद नाना आणि जिजा फरकच पडतो, फरकच पडतो. आम्हाला 10 चक्रा मारल्या कुठंतरी पडतंय, पण त्यांना एकाच चक्रात पडतं इतकं वजन असतं. त्यांना त्यासाठी आपण हमेशा म्हणतो मूर्ख कुशळ उतरलेला भारी. कारण त्यांनी समाजासाठी खोलापर्यंत इतक्या खोलापर्यंत कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची समाजाची संघटना आणि सर्वात एकरूप करण्याचं काम त्यांनी संघटना बांधली. आणि आयतं गटुडं तुम्ही असेल मी असेल तुम्हाला जिजाने दिलं आणि माझ्या वडिलांना मला दिलं. ते गटुड्यात आपण किती गटुड्यात किती भर करायची आणि ते गटुडं कसं सुरक्षित पुन्हा कुठं मांडायचं ते ठरवण्याची वेळ आली. गेल्या जरी हुकला असलं तर यंदा हुकून देऊ नका. गटुडं हे योग्य ठिकाणी आलेले. त्याच्यामुळे जिथं जिथं समाजाचा कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य असेल, ग्रामपंचायत असेल, सेवा सहकारी सोसायटी असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महामंडळ असेल, तहसीलच्या कमिट्या असत्या, सगळ्या ठिकाणी तुमच्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम मी या ठिकाणी आज शब्द देतो ते मीच करणार. जसं तालुक्या सर्कल मध्ये जिजानं मला घेरलं, जिजाला मला सगळ्यांनी घेरलं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती, जेव्हा जिजाऊ ते आठवत असलं ते दिवस आठवा घेरलं होतं, तसं मला सुद्धा तिकिटापासून घेरलं होतं. अजून सुद्धा घेरलेलंच आहे. आता म्हणले पातूरमध्ये पत्रकार बंधू इथे म्हणले बाजीराव जगताप कारशिवेला गेले आणि तिथली ईट ते काय चबुद्रा पाडला, तिथली ईट आणून बाजीराव जगतापनं संडासला बसवली. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये दोष करण्याची शेवटचा टप्पा आहे. माझ्या जातीव बोलते सगळे एक लक्षात घ्या, जे खरे ते खरंच असतं. आज उद्या उघडच पडतं. एवढंच नाही तर आमच्या एका शाळेच्या प्रकरणात पत्रकार इथं खरं सांगा इमानदारीने किती राजकारण केलं पाहिजे. त्याचे व्हिडिओ काढले, साहेबाला लागलं आता योगी यांचे समितीचे अध्यक्ष मोहन जगताप त्याच्यात गुंतला पाहिजे, त्याच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि याची उमेदवारी कटली पाहिजे. पण निसर्गापाशी आणि देवापाशी विश्वास न्याय असतो आणि माझा दृढ विश्वास मी ऐकतो व्हायचं बघते. जेवढे मला या ठिकाणी खेळणार आहे तेवढे मत माझे वाढणार आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी म्हणतो. कारण सर्वसामान्य माणूस विचार करतोय की हे सगळे एक होऊन याचे सगळं का झटायला लागले. त्यांना वाटतं की मोहन जगताप जर निवडून आला नाना तर आपल्या शटरचं कायम बंद होईल म्हणून यांना येत असतं. मी यांचं काही वाईट केलं नाही. ज्यावेळेस मोहन जगतापची गरज पडेल त्यावेळेस सगळ्यांना मदत केली. प्रकाश दादाला राष्ट्रवादी असताना 2दा आमदार केलं, जिजाला सुद्धा या ठिकाणी आमदार केलं का नाही. पण आज माझ्या वेळ आली तर सगळे होऊन माझी कोंडी करावी आहेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जिजाचे नानाचे खरोखर मावळे याच्यातून मला तुम्ही काढून न्यायचं काम
उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मतदान रूपी घडवायची जिम्मेदारी तुमची आहे आणि उद्या हक्कानं सांगा, उद्या हक्कानं सांगा, उद्या हक्कानं माझं सांगा, हक्कानं सांगा की तुमचे जे काही काम असतील ते काम करण्यासाठी माझं मनगट लहान नाही ना. कुणालाही घडता येते खाली बसलेल्या पैकी 50 जण सांगते मोडोल आम्ही ते जाऊन पाडतो. खोटे खोटे जसं मला तुम्ही डायरेक्ट बोलू शकता तिकडे आहे का बरी वारा गावामध्येच का मरलेचे आहे थांबा 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 थांबा. दिवाळीला कधी भेट झाली का? ज्या ज्या वस्तूत वाईट घटना घडल्या दुर्घटना घडल्या त्या ठिकाणी कुठे गेले का? मोहन जगताप पोहोचलाय. सर्वसामान्य कुटुंबात ज्या ज्यावेळी दुर्घटना घडल्या त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीने मदत काम करण्याचं सगळ्या समाजामध्ये तुमच्या समाजापुरतं बोलत नाही 18 पगड समाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी पाठीमाग त्यांना आधार देण्याचं आणि सहकार्य करण्याचं काम या मतदारसंघात मी छाती ठोकून सांगतो कुणीही केलेलं नाही, कुणीही केलेलं नाही. म्हणून ही जनता बोलती, मी बोलत नाही. आज प्रत्येक समाजाच्या माणसावर बंधन आहे. राजकारणात प्रत्येक समाज होणारी समाजावर बंधन आहे. पण त्यांचे समाजातले लोक सांगते की रातच्या 12-1 वाजता नीट मला साथ देते. यावेळेस काय सांगू नका, काही काय उभ्या नाहीत, त्याच्या वेळेस आम्ही ऐकू, आता काय सांगू नका. हे खरं आहे. एका कुटुंबाला जर मदत केली तर त्याचे 50 नातेवाईक असतील आणि 50 जणांनी चर्चा केली तर 100 जणांच्या तोंडी निघते, 100 जणांची चर्चा केली तर हजारो लोकांच्या तोंडी निघते. म्हणून हे माझं इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं. 18 पगडसाठीनं हे इलेक्शन माझं हातात घेतलेलं. मोहन जगताप म्हणून मी या ठिकाणी नाममात्र म्हणून उमेदवार आहे, तरी तुम्हीच उमेदवार आहे आणि तुमच्या सगळ्या मुळे मला या ठिकाणी बोलायला लागणार आहे. आणि ज्यावेळेस 18 पगड जात उदाहरणांनी सांगतो 18 पगड जात त्याच्या सगळे त्याचा कधी पराजय होत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्या काळातले फितूर मराठ्याने त्रास दिला. लक्षात घ्या, मी काय असं काही मराठ्यावर टीका करीत नाही, वस्तुस्थिती सांगतो. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीच्या बरोबर घेऊन या ठिकाणी राज्य केलं. म्हणून इतिहासात सांगून गेले होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा जर नसता तर शिवाजी महाराज सुद्धा त्या ठिकाणी गेले असते. ज्यावेळी शिवाजी महाराजांवर वार केला ते वार स्वतःच्या अंगावर घेऊन स्वतः त्या ठिकाणी मृत्यूला समोर गेले. त्याचं नाव काय होतं? जीवा. जीवा हा नाही समोर होता. ज्या तोफखाना म्हणजे लढाईतलं सगळं यंत्र सामग्री ज्याच्यात ठेवल्या जाते त्या तोफखान्याचा सरदार म्हणजे ज्याच्या हातात तोफखान्याचा दरवाजा उघडायची चावी त्याचा तो मालक. ते कोण होता? जातीने मुसलमान होता. त्याचं नाव सय्यद बंडा होतं. सय्यद बंडा होतं. इतिहास सांगतो, मी नाही सांगतो. खोटा असलं की मला सांगायचं, काही सांगायचं खोटा आहे पत्रकार बोलतो. त्यामुळं 18 पगड जातीला घेऊन चालणारा मी व्यक्ती कुण्याही वासर उठावा आणि म्हणावं की माणसानं मला तुच्छ लेखलं किंवा मला अवहेलना केली, हे कधी आमच्या कुटुंबाने केलं. टाका घेऊन जेवणारे माणसे उद्याच्या 20 तारखेपुरतं मतं मागण्यामुळे मी तुम्हाला काही सांगतोय असा गैरसमज करून घेऊ नका. इथं 10 जण तरी उपस्थित आहेत. तिथं आमचा जुना कोंडेबा या ठिकाणी लोड आहे, ते आमच्या घरातला माणूस एक त्याला विचारा. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला तुतारी माझं हे चिन्ह नाही. तुतारी वाजवणारा माणूस त्या ठिकाणी नंबर 2चं बटन दाबून त्या ठिकाणी मला मतदान करा आणि प्रचंड मताने सत्यभामा देवीला त्या ठिकाणी आपण सरपंच केलं. ते आता खूप दिवस झालं. त्यावेळेस आपण मदतच केली. जिथं जिथं समाजाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यामुळं एक सांगतो तुम्हाला,
तुमचं बी राजकारण असो, माझं असो, नाही तर कुणाचं असो, एका समाजावर राजकारण कधी होत नाही, होत नाही. आज जे चित्र चाललंय ते भविष्यासाठी सगळ्या समाजासाठी ही घंटा चुकीची. माणूस असं एकामेकाकडे वेगळ्या नजरेने बघायला लागला. त्यामुळे समाजामध्ये कुठल्याही समाजामध्ये मतभेद होऊ नये, मनभेद होऊ नये. ही पुढच्या काळात आपल्याला या गोष्टी त्या समाजाला त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्या ठिकाणी आपल्याला तिथेही विशेष लक्ष देऊन गुन्ह्या गोविंदाने कसा समाज राहील त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक झाले पाहिजे प्रमुख मागणी ही गेल्या 20 वर्षापासूनची मागणी. 20 वर्षापासूनची मागणी आहे का नाही? म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, लोकशाही अण्णाभाऊ साठ्याचं समारक या ठिकाणी त्याचं उद्घाटन मोहन जगतापच आमदार म्हणून करेल. ते 6 महिन्यात करेल आमदार झाल्यापासून, जागा घेण्यापासून ते पूर्ण त्याचे काम करण्याचे. ती परवा म्हणून ह्याच्यामध्ये बोललो हनुमान चौकात ज्यांनी या मादलगावमध्ये मार्केट कमिटी नावावर आणली, मराठवाड्याच्या मार्केट कमिटीचं नाव त्या ठिकाणी केलं. 400 एकर जमीन त्या ठिकाणी देणी म्हणजे मार्केट कमिटीची मालमत्ता म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. नाना वाईट वाटत हो, त्या 400 एकर मध्ये 400 एकर होते, तिथे सुद्धा काटा काढला पट्याने. ती मोठा मोठे आणि 1 रुपया नाम मात्र दरानं स्वतःच ग्राहक मार्केट कमिटीच्या करोडो रुपयाच्या जमिनीची थाटले, करोडो रुपयाच्या. तसं आमचे वडील आमदार होते, 1 फूट बी 1 इंच बी जागा आमच्या कुटुंबाचं कुठं अतिक्रमण दाखवा, नाही तर कुठलं दाबलेलं दाखवा, कोणाला बुडलेलं दाखवा. मी म्हणेन त्या ठिकाणी नतमस्तक होऊन माफी मागायला पाहिजे. राजकारणात सत्य वेळ, सत्तेतून अफाट काय करणं, शोषण करून पैसा जमा करणं आणि त्या पैशाच्या जीवावर पुन्हा सत्ता प्रस्थापित करणं. आता हे दिवस राहिले नाही. नाना लोक मला खाजगीत सांगते, आम्ही माल टिकून आणणार आहे, तो मतदान तुम्हाला. जर आपलं कोंबडं जर दुसरीकडे सरत असेल आणि भाव द्यायला जर आपलं कोंबडं देत असेल तर मोहन जगतापची काय अडचणच नाही ना. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात भयानक काही 2-3 घटना घडणार आहेत, ते मी या ठिकाणी सांगणार नाही, कारण त्याने आमच्या एवढे आरोप केले. मी त्यांना मागच्या सगळं सांगितलं होतं की काय टीका करायची ह्याच्यावर करा. मोहन जगतापवर मी जाहीर सांगतो, एक आनंदाने शब्द गेला त्याबद्दल मी जाहीर बी माफी मागितली आणि आज मी मागतो रागाच्या भरात गेला, कारण तुमचं संतुलन बिघडलं, आमचं बी संतुलन बिघडणारच ना, बरोबर आहे. त्याच्यामुळं बोलला तर त्यांनी म्हणले की माझ्या राजा, अरे वडिलाचं कशाला करता, कवा पाडला, कोणी पाडला, ते कोण होते. आणि जरी राम मंदिराचं म्हणता तुम्ही मला सांगा, आता काय संडासला इथं लावलं म्हणजे निश्चित आपण नाना आमचं काय संडास बघायला आणते काय, इथं लावलं होय मिस्त्री होते का ते, इथं लावलं म्हणून काय बोलता, काय राजकारणावर टीका करता, काय समाजामध्ये बुद्धिभेद करता. अरे मैदानामध्ये गोष्टी खेळू, एक तर मी पडेल होते ना असं, पण असं राजकारण राजकारण करू नका. जर आम्ही हे म्हणलं तर मी ते करणार नाही, कारण मी बी ठरवलंय की उंचीचं राजकारण करेल. मी तर आज मुस्लिम समाजाला म्हणलं, मादलगावच्या धरणामध्ये रातोरात लयन ऑर्डर करून स्वर्गीय सुंदर साहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या काळात त्या ठिकाणी दरबार उद्ध्वस्त केला असं मी म्हणू का, नाही म्हणणार. पण हे त्यांनी सुद्धा असं चुकीचं स्टेटमेंट करू नये. पण एकदा माणसाचं संतुलन जर बिघडलं तर जाग्यावर नाही. एकही माणूस जवळचा रोज फुटार परेशान आहेत ते. येणार होते पण ते ऐकलं नाही, म्हणजे दादा आमचं ठरलं की मोहन दादा आमदार करायचंय, सांगून आले का नाही, सांगून आले. म्हणले तुमचं आम्ही धुणं इतकं धुतलं की आमची सनलाईट साबण
निर्माण सामान सुद्धा आमची शिल्लक नाही. आम्ही आहेत ते आमच्या आहेत त्याच जागेवर आहेत. तुम्ही सुधारले पण आमच्या अंगावरचे कपडे आहेत. जर मला सांगा एकच टेंडर करून 10% जर आमदार कमीत असत, सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी बोट घेत असते तर मला सांगा बिचारीचं कल्याणच झालं असतं ना. टेंडर हे कशासाठी करायचं, बाहेरच्या मुद्द्यावर यासाठी द्यायचं, त्याच्या 2% घ्यायची म्हणजे इकडे गरीबाच्या पोटावर पाहिजे. आमचे वडील त्यावेळेस समाधान होते. 1 लाखाचे बिल पाडून कार्यकर्त्यांना दिले आणि कार्यकर्ता गुत्तेदार करण्याचं काम सुद्धा आमच्या वडिलांनी या ठिकाणी केलं. पत्र गेले, काही घरावरचे त्या ठिकाणी स्लॅब पडले, सायकली फिरला, मोटरसायकली फिरला, अनेक ठिकाणच्या मुलीचे त्या ठिकाणी विवाह चांगल्या घरात दिले गेला. ही काम करण्याची पद्धत. आज माझं धरण हे भुई समाजाला आमच्या वडिलांना आमदार असताना दिलं. तुम्हाला यातल्या बऱ्याच जणांना माहिती. त्यांना दिलं पण आम्ही त्याच्यात हिस्सा नाही ठेवला, ते त्यांना दिलं एवढंच नाही तर त्यांच्याकडे पैसे भरले नव्हते त्या टेंडरचे. उष्णे पैसे ह्या मोहन जगतापच त्यांना दिलते आणि माझे तिने मला करून त्याच्यात सुद्धा हिस्सा आहे. रीतीचं टेंडर निघलं ना त्याच्यात सुद्धा हिस्सा आहे. अरे 80 करोड कथा म्हणून लोकांनी ठरलंय याचा सगळा हिशोब ह्याचा हिशोब लोकांनी ठेवलेला आहे. 1 लक्षात ठेवा, उद्या मी जरी आमदार आलो एकदा 2,000 लोक पचवून घेते पण ह्यांच्या जो आमदारकीचं स्टेटस असतं ते पहिले चांगले वागत होते. चांगलं तर चांगलंच म्हणलं पाहिजे असं काय ते म्हणते तुमचा प्रचार करत त्यांचा तसं नाही. ते चांगलं ते चांगलं. सुरुवातीला जेव्हा आमदार होते चांगलं वागले, हे धंदे करीत नव्हते. मागून असं झालं की आता आपल्याला रिटायरमेंट घ्यायची म्हणून त्या 5 वर्षात त्यांनी काय केलं, जे दिसत त्याला पुढे होईल, जे दिसत त्याला पुढे होईल, जे दिसत त्याला पुढे असं सुरू केलं आणि कमी. आणि ते सगळं जयसिंग भाईंच्या गळ्यात हिने केलेलं पाप ते जयसिंग गळ्यात पडायचं. पण निसर्गाला मान्य नाही. अजित दादा आयडिया केली, म्हणले तुम्ही जर असला तर उमेदवारी देतो, नाही तर दुसऱ्याला उमेदवारी देत नाही, असं करून त्यांच्या गळ्यात आड केलं. त्या जयसिंगला विचारलं, फिरलं, त्याला सुद्धा धोका दिला. जे स्वतः कुठल्याचे होऊ शकले नाही. तुमच्या आमचे काय होणार सांगा. गेल्या वेळेस आले म्हणले मला शेवटची संधी. अरे बाबा किती दिवस संधी, एखाद्या वेळेस आमच्या माणसाला देऊन झालं ना, देऊन बघा काय जमत नाही होय. एकदा देऊन झाला ना आम्हाला. आमच्या जण काय चुका झालं पुढच्या वर्षी आम्हाला घरी बसावं देऊन. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती, तुमच्या समाजासाठी आमच्या वडिलांपासून आम्ही या ठिकाणी राजकीय नाही, सगळ्याच या ठिकाणी तुम्हाला संधी देण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण येणाऱ्या 20 तारखेला मला या ठिकाणी प्रचंड मतानं या ठिकाणी काम करण्याची आणि विधानसभेत काम करण्याची संधी उपलब्ध यावी एवढंच या ठिकाणी सांगतो. परत एकदा विनंती करतो, पवार साहेबांच्या सभेसाठी उद्याच्याला आपापल्या गावात पूर्ण गाड्याची व्यवस्था केलेली, आपण सर्वांनी या ठिकाणी सभेला उपस्थित असावी अशी विनंती करतो. सभेचा टाइम साधारणतः 1 ते 1:30च्या दरम्यान असेल, नाही बदलता नाही बदल 1 ते 1:30च्या दरम्यान असेल. त्यामुळे आपण त्या ठिकाणी हजर राहावा आणि मला सहकार्य करावा. भविष्यात मी तुमच्या कामाला येईल एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.